सगळी भाजी अशी व्यवस्थित पलटून द्यायची म्हणजे दुसऱ्या साईडून पण भाजून जातं. नमस्कार मंडळी, अश्विनीज व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे कुरकुरीत कांदा भजी. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे कांदा लागणार आहे. त्यासाठी मी हा कांदा घेतलेला आहे, बारीक लांब कापून घेतलेला आहे, एकदम बारीक. आणि त्याच्यामध्ये आता आपण काय काय ऍड करायचं ते बघूया. यात आपण आता ह्या मिरच्या घ्यायच्या आहेत. मी मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, लांब लांब त्या घ्यायच्यात. त्यानंतर कढीपत्त्याची पानं, ती पण मी अशी चिरून घेतलेली आहेत. चिमूटभर जिरे, चिमूटभर हळद, 2 चमचे लाल तिखट घालणार आहे, मीठ चवीनुसार. आता हे एकदम व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. मीठ आणि चटणीला पाणी सुटतं म्हणून एक वेळा व्यवस्थित पहिले हलवायचं, मगच पीठ ऍड करायचं. ते असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. कांदा आता बघा ओलसर झालाय, कांद्याला सुद्धा पाणी सुटतंय. आता याच्यामध्ये आपण चण्याचं पीठ ऍड करूया. यात मी आता लागेल तसं थोडं थोडं ऍड करणार आहे. बऱ्यापैकी 3 ते 4 चमचे मी ऍड करणार आहे हे चण्याचं पीठ. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. पाणी ऍड करायचं नाहीये. अगोदर कांद्याला पाणी जे सुटलंय आणि मिठाला त्यातच भिजवायचंय. हे बघू शकता ओलं झालंय ऑलरेडी. इथं पीठ जास्त ऍड करायचे नाही, आपल्याला कांदा भजी प्रॉपर करायचे आहेत म्हटल्यावर पीठ मी आता जेवढं 5 चमचे ऍड केलंय त्याच प्रमाणात ऍड करायचंय. आता बघू शकताय मी याच्यामध्ये आता थोडंसंच पाणी ऍड करणार आहे, थोडंफार. आता हे अशा प्रकारे मिक्स करून झाले व्यवस्थित. आता हे एक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं रेस्टला आणि मग त्याच्यानंतर तळायला घ्यायचं, म्हणजे पीठ पण कांद्याला व्यवस्थित मुरेल. आता हे असंच आपण झाकून ठेवूया एक 10 ते 15 मिनिट. 15 मिनिटं झालेली आहेत. आता व्यवस्थित कांदा भिजलेला आहे पिठामध्ये. आता मी इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे, तेल तापलंय. आता आपण भजी तळून घेऊया. अशा प्रकारे सुट्टी सुट्टी सोडायची म्हणजे कुरकुरीत येतात. बारीक गॅसवरच 2 मिनिटं पहिलं हलवायचं, नंतर फास्ट गॅस करायचा. एक साईडनं आता भाजली गेले, 2 मिनिटं झालेत. आता याला आपण असं पलटून घ्यायचंय अशा प्रकारे. सगळी भाजी अशी व्यवस्थित पलटून द्यायची म्हणजे दुसऱ्या साईडून पण भाजून जातं. तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे आता भाजले की मी काढून घेते. अशाच प्रकारे सगळी भाजी तळून मी काढून घेणार आहे आता. तर बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे आपली भजी मस्त अशी कुरकुरीत मस्त अशी झालेली आहेत. हे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूयात आणि आपण पुढे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकताय. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.